नमस्कार, आपण पाहतोय पिंपरी चिंचवडचा आजचा सांगावा। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे 2 दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन। फोक संस्कृती लोकसंस्कृतीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन, गौरवशाली महाराष्ट्र आणि अभिवादन कार्यक्रमांचा समावेश। 25 व 26 जून 2026 या कालावधीत चिंचवड येथील साई मंदिर उद्यान, संभाजीनगर तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि केएसबी चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेची कारवाई। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शैक्षणिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी विशेष मोहीम। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक संस्थांचा परिसर स्वच्छ व सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवली गेली आहे। शहराच्या जलसुरक्षेसाठी पाणी बचत आवश्यक, नागरिकांना प्रशासनाचे आवाहन। पवना धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट आणि मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा असे आवाहन महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केले आहे। इंडो ॲथलेटिक्स सोसायटीची 10वी पुणे पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न। 2350 सायकल स्वारांचा विक्रमी सहभाग। भारतातील सर्वात मोठ्या सायकल वारीचा मान। संपूर्ण भारतातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेली 10वी पुणे पंढरपूर सायकल वारी शनिवारी 20 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। देहू येथील गाता मंदिर परिसरातून पहाटे प्रस्थान केलेल्या या वारीत तब्बल 2350 सायकल स्वारांनी सहभाग नोंदवत 235 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला। मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडच्या 21 खेळाडूंची भारतीय संघात निवड। महापौर रवी लांडगे यांनी केले अभिनंदन, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा। जालना येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या राष्ट्रीय संघाची निवड करण्यात आली असून 1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 21 खेळाडूंची निवड झाली आहे। या उल्लेखनीय यशामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात आणखी भर पडली आहे। 112 कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार। मालमत्ता करावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे 8 दिवस। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये मालमत्ता कर संकलनात 412 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे। दिनांक 1 एप्रिल 2026 ते दिनांक 22 जून 2026 या कालावधीत 3,65,000हून अधिक मालमत्ता धारकांनी जवळपास 412 कोटी 97 लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला असून कर संकलनात सातत्यानं वाढ होत आहे। वाकड विभागाने सर्वाधिक 56.39 कोटी मालमत्ता कर संकलित केला आहे, तसेच त्याखालोखाल खेरगाव विभागाने 37.36 कोटी। अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती। 2.5 महिन्यात 820 ठिकाणी कारवाई। 104,000 चौरस मीटरहून अधिक अनधिकृत बांधकामावर कारवाई। नाले, रस्ते, सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिकेची मोहीम सुरूच। शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद। पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून झिरो वेस्टेज स्लम या उपक्रमाला गेल्या महिनाभरात 11.47 टन कचऱ्याचे स्त्रोत स्तरावर विलगीकरण करण्यात आले आहे। या उपक्रमात 19,805 घरांनी सहभाग नोंदविला आहे। हा होता पिंपरी चिंचवड शहरातील आजचा सांगावा। आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, फॉलो करा सांगावा, पाहत रहा सांगावा।